एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी जालन्याच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं गणपतीकडे घातलं साकडं। शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी गणपतीची आरती करून गणपतीकडे केली एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रार्थना। अर्जुन खोतकर यांना एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळू दे। शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचे गणपतीकडे साकडे। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी जालन्यातील शिवसेनेच्या महिला आघाडीचे आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान गणपतीकडे साकडं घातलंय। शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी गणपती मंदिरात आरती करून गणपतीकडे एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रार्थना केली आहे। अर्जुन खोतकर यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळू दे। शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी असं गणपतीकडे साकडं घातलंय। शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी गणपतीकडे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळू दे अशी ग्वाही काढली। एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात राबवली। या योजनेमुळे लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून आशीर्वाद दिला असल्याचं सांगत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होऊ देत अशी मागणी जालन्यातील शिवसेनेच्या महिला आघाडीने केलेली आहे। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कालिंदा ढगे, उपजिल्हाप्रमुख रत्नमाला जाधव, शहर प्रमुख उज्ज्वला फोकलिया, रुक्मिणी हंडे, ममता खरात, शोभा लोंढे, उषा भवर, शारदा सरकटे, सविता चव्हाण, सुनीता क्षीरसागर, वैशाली मोहिते, पुष्पा मर्तुरकर, विद्या जाधव, मंगल डाखे यांसह शिवसेना महिला आघाडी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आनंद उत्सव साजरा केला आणि आरती काय आज शिवसेना जालना महिला आघाडीच्या वतीनं आज आम्ही इथं गणपती सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणपतीची आरती केली आणि ही आरती करून आम्ही गणपती बाप्पाला साकडं घातलंय। आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या वतीनं की आमचे सर्वांचे लाडके भाऊ एकनाथरावजी शिंदे साहेब यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ द्या आणि तसेच आमचे जालन्याचे जे आमचे भाऊ आहेत लाडके भाऊ अर्जुन भाऊ खोतकर यांनाही शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मिळू द्या याच्यासाठी आज आम्ही गणपती बाप्पाला साकडं घातलेलं आहे। मी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख कालिंदा कैलास ढगे।